नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मी तुम्हाला शिकवत आहे प्रोग्रामिंग C++ मराठीत। मित्रांनो, आजच्या भागात आपण शिकणार आहोत ॲक्सेस स्पेसिफायर्स। ॲक्सेस स्पेसिफायरला ॲक्सेस मॉडिफायर असं सुद्धा म्हटले जाते। देयर आर 3 ॲक्सेस स्पेसिफायर। C++ मध्ये 3 ॲक्सेस स्पेसिफायर्स म्हणजेच मॉडिफायर आहेत। ते म्हणजे पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड असे 3 ॲक्सेस स्पेसिफायर आहेत। खाली सिंटॅक्स दिलेला आहे, क्लास, क्लास नेम, कर्ली ब्रॅकेट ओपन, प्रायव्हेट, पब्लिक, प्रोटेक्टेड आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज केलेला आहे आणि विथ सेमिकोलॉन त्याला क्लोज केलेला आहे। याचा अर्थ याला म्हणतात क्लासचं डिक्लेरेशन। क्लासचं डिक्लेरेशन अशा प्रकारे केलं जातं। प्रायव्हेटमध्ये तुम्ही व्हेरिएबल आणि फंक्शन डिक्लेरेशन करू शकता। सेम तुम्हाला पब्लिक आणि प्रोटेक्टेडमध्ये सुद्धा व्हेरिएबल आणि फंक्शन तुम्ही डिक्लेअर करू शकता। जर तुम्हाला प्रायव्हेटमध्ये फक्त व्हेरिएबल डिक्लेरेशन करायचे असेल ते पण तुम्ही करू शकता आणि पब्लिकमध्ये तुम्ही फंक्शन डिक्लेरेशन करू शकता। आता आपण प्रायव्हेट, पब्लिक, प्रोटेक्टेड यामधला डिफरन्स समजून घेणार आहोत। तर सुरुवातीला आपल्याला बघणार आहोत प्रायव्हेट ॲक्सेस स्पेसिफायर। द प्रायव्हेट कीवर्ड इज यूज्ड टू क्रिएट प्रायव्हेट मेंबर्स। प्रायव्हेट कीवर्डचा वापर प्रायव्हेट मेंबर क्रिएट करण्यासाठी म्हणजेच डिक्लेअर करण्यासाठी केला जातो। म्हणजे डेटा आणि फंक्शन डिक्लेअर करणे किंवा क्रिएट करणे। द प्रायव्हेट मेंबर्स कॅन ओनली बी ॲक्सेस फ्रॉम विदिन द क्लास। प्रायव्हेट मेंबर्स आपल्याला फक्त विदिन द क्लासमध्ये ॲक्सेस केले जातात। However, friend classes and friend function can access private members. आणि तो जर क्लासचा फ्रेंड असेल तर तो सुद्धा प्रायव्हेट मेंबर ॲक्सेस करू शकतो। सेकंड आहे पब्लिक ॲक्सेस स्पेसिफायर। द पब्लिक कीवर्ड इज यूज्ड टू क्रिएट पब्लिक मेंबर्स। पब्लिक कीवर्डचा वापर पब्लिक मेंबर्स क्रिएट करण्यासाठी म्हणजेच डिक्लेअर करण्यासाठी केला जातो। म्हणजेच डेटा आणि फंक्शन क्रिएट करण्यासाठी केला जातो। द पब्लिक मेंबर्स आर ॲक्सेसिबल फ्रॉम एनी पार्ट ऑफ द प्रोग्राम। पब्लिक मेंबर्स तुम्ही प्रोग्राममध्ये कुठल्याही पार्टमधून ॲक्सेस करू शकतात। म्हणजे इनसाईड आणि आउटसाईड दोघे तुम्ही मेंबर्स ॲक्सेस करू शकतात जर तो पब्लिक कीवर्ड असेल तर। प्रोटेक्टेड ॲक्सेस स्पेसिफायर। थर्ड आहे तुमचा प्रोटेक्टेड ॲक्सेस स्पेसिफायर। द प्रोटेक्टेड कीवर्ड इज यूज्ड टू क्रिएट प्रोटेक्टेड मेंबर्स। प्रोटेक्ट कीवर्ड प्रोटेक्टेड मेंबर्स क्रिएट करण्यासाठी केला जातो। म्हणजेच डेटा आणि फंक्शन क्रिएट करण्यासाठी केला जातो। द प्रोटेक्टेड मेंबर्स कॅन बी ॲक्सेस विदिन द क्लास अँड फ्रॉम द डिराइव्ह क्लास। प्रोटेक्टेड मेंबर्स तुम्हाला ॲक्सेस करायचा असेल तर विदिन द क्लास तुम्ही ॲक्सेस करू शकतात आणि जर तो क्लास इनहेरिट केला असेल तर तो सुद्धा तुम्ही मेंबर ॲक्सेस करू शकता। म्हणजे तो क्लास डिराइव्ह क्लास असला पाहिजे। तर अशा प्रकारे हे प्रायव्हेट, पब्लिक आणि प्रोटेक्टेड स्पेसिफायर आहे। पुन्हा एकदा सांगतो, प्रायव्हेट मेंबर तुम्ही विदिन द क्लास ॲक्सेस करू शकतात किंवा जर क्लासचा फ्रेंड असेल तर ॲक्सेस करू शकतात। पब्लिक विदिन द क्लास अँड आउटसाईड द क्लास दोघं ठिकाणी तुम्ही ॲक्सेस करू शकतात। आणि प्रोटेक्टेड विदिन द क्लास आणि जर तो डिराइव्ह क्लास असेल तरच तुम्ही त्याचे मेंबर ॲक्सेस करू शकता। मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।